नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. मार्च 2026 मध्ये ज्या महत्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या मंथली करंट अफेअर सिरीज मध्ये आपण कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये बघा, सुरुवातीला अलीकडल्या कालखंडात जर तुम्ही बघितलं तर ब्रँड अँबॅसेडर प्रश्न विचारायची सुरुवात झाली. मग विषय संदर्भ काय आहे आणि ब्रँड अँबॅसेडर कोण आहे हा भाग पाहणार आहोत. आता जनगणना 2027 ला जी होणार आहे, ह्या 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांची निवड करण्यात आली. भीम ॲप जे आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर महेंद्रसिंग धोनी यांची निवड करण्यात आली. झेड ब्लॅक मैसूर दीप परफ्यूम हाऊस आहे, त्याचे देखील ब्रँड अँबॅसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची निवड करण्यात आली. युनिक्लो हा जो काही जपानी कपड्याचा ब्रँड आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली. सिटी युनियन बँकेची ब्रँड अँबॅसेडर म्हणून रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली. आणि संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा जागतिक चॅम्पियन म्हणून क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली. कोणाची निवड आणि कशासाठी करण्यात आली या संदर्भातल्या मार्च 2026 मधील ब्रँड अँबॅसेडर सदिच्छा दूतचा हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर बघा, पुस्तकावर देखील एक प्रश्न विचारला जातो कंपल्सरी. मग कोणती पुस्तकं मार्च 2026 मध्ये प्रकाशित झाले ते आपल्याला पाहिजे. यात महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे डॉक्टर धीरज काकडिया यांचं पुस्तक प्रकाशित झाले नुकतंच. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे पुस्तक डॉक्टर अरुणा डेरे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर करुणा करुणेची शक्ती हे पुस्तक कैलास सत्यार्थी यांचं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर रेड लाईन्स रिड्रॉन, बघा पुस्तकाचं नाव काय, रेड लाईन्स रिड्रॉन ऑपरेशन सिंदूर अँड इंडियाज न्यू नॉर्मल. बिपिन बक्षी, लेखक कोण कोण बघा, बिपिन बक्षी, राजेश कुमार, अनिल त्रिगुणायत आणि अखिलेश भार्गव असे 4 या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक आहेत. कोणत्या, रेड लाईन्स रिड्रॉन ऑपरेशन सिंदूर अँड इंडियाज न्यू नॉर्मल या पुस्तकाचे 4 जण हे लेखक आहेत. त्यानंतर बघा, क्रांतिकारी राज नरेंद्र मोदीची 25 वर्ष आलोक मेहता यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर अनायकली पॅराडाईज हे पुस्तक संजय राऊत यांचं हे पुस्तक आहे, इंग्लिशमध्ये त्याची आवृत्ती आलेली आहे. त्यानंतर हम दोनो कहाणी देव आणि गोल्डी की तनुजा चतुर्वेदी यांचं हे पुस्तक आहे. आणि द डूम लूप हे पुस्तक ईश्वर प्रसाद यांचं आहे. याचबरोबर तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रातील रमेश घोलप हे झारखंडमध्ये आहेत. येथे थांबणे नाही या पुस्तकाची, बघा येथे थांबणे नाही या पुस्तकाची सुधारित आवृत्ती या ठिकाणी त्यांची प्रकाशित करण्यात आली. आणि दुसरं वाट रेखाटणारी, बघा वाट रेखाटणारी पावलं हे देखील रमेश घोलप जे IAS अधिकारी आहेत त्यांचं पुस्तक नुकतंच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये नागराज मंजुळे यांच्या हस्ते या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. कोणत्या, वाट रेखाटणारी पावलं आणि येथे थांबणे नाही, हे मार्च 2026 मध्ये प्रकाशित झालेली पुस्तकं. त्यानंतर बघा, पुरस्काराचं नाव आणि तो पुरस्कार, तर यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार संग्राम जगताप यांना देण्यात आला. संगीत कलानिधी पुरस्कार जयंती कुमारेश वीणावादक आहेत त्यांना देण्यात आला. त्यानंतर नृत्य कलानिधी पुरस्कार त्रिसूर सी नरेंद्रन हे मृदंग वादक आहेत त्यांना देण्यात आला. संगीत कला आचार्य पुरस्कार सुगंधा कल मेगम जे गायन क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना देण्यात आला. आणि नृत्य कला आचार्य पुरस्कार N जनार्दन भरतनाट्यमन नर्तक जे आहेत त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, एस्मन बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटीचा पुरस्कार कृती के कारत यांना देण्यात आला. त्यानंतर इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड जयंत चौधरी यांना देण्यात आला आहे. त्यानंतर MP बिर्ला मेमोरेबल पुरस्कार यशवंत गुप्ता यांना देण्यात आला. त्यानंतर कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड हा जो देण्यात आला तो नीता अंबानी यांना देण्यात आला आहे. त्यानंतर प्रिट्झगर म्हणजे वास्तुशास्त्राच्या संदर्भातला हा पुरस्कार स्लिम जान रॅडिक जे चिली या देशाचे संबंध आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर लिजन ऑफ ऑनर फ्रान्सचा जावेद आश्रफ पहिले भारतीय त्यांना तो देण्यात आला आहे. जिथं पहिले भारतीय आहेत त्यावर कदाचित आपला प्रश्न विचारला जातो म्हणून तिथं पहिले भारतीय हा शब्द उल्लेख केला आहे. इनिशिएटिव्ह ऑफ द इयर हा बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार भारताच्या RBI ला देण्यात आलेला आहे. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार डॉक्टर संदीप डाकवे यांना देण्यात आले. त्यानंतर पुण्यभूषण पुरस्कार या पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे दिला जातो, तो पुरस्कार डॉक्टर अभय फिरोदिया यांना देण्यात आला आहे. त्यानंतर ऑनररी नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार नटराजन चंद्रशेखरन यांना देण्यात आलेला आहे. पुढला आहे स्वयंसहाय्यता गट बँक संलग्नता पुरस्कार कर्नाटक ग्रामीण बँकेला देण्यात आलेला आहे. त्यानंतर वर्ल्ड्स बेस्ट हॉस्पिटल जे आहे
अंबानी हॉस्पिटल जे काय मुंबईला कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल जे आहे ते अंबानी हॉस्पिटल देण्यात आलं आहे, मुंबईमध्ये आहे. युनायटेड किंगडम कला आणि संस्कृती महिला सक्षमीकरण पुरस्कार ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, हे जे काही पुरस्कार आहेत या पुरस्कारामध्ये कोणाला कोणता पुरस्कार देण्यात आला ते एक लक्षात घ्या. आणि याचबरोबर ब्रिक्स, बघा ब्रिक्स नावाची जी काय आपली संघटना आहे, ब्रिक्स संघटनेचा महिला सशक्तीकरणाचा जो काय पुरस्कार देण्यात आला, काय म्हणलंय, ब्रिक्स संघटनेचा महिलाच्या सशक्तीकरणाचा पुरस्कार जो देण्यात आलाय तो कल्पना, कोणाला, कल्पना सोरेन यांना देण्यात आला. कोणाला देण्यात आला, कल्पना सोरेन यांना देण्यात आला. हा एक भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि याचबरोबर हॉकी इंडियाचे जे काही पुरस्कार डिक्लेअर झाले ते देखील पाहिजेत. हॉकी इंडिया तर्फे जे काही दरवर्षी पुरस्कार दिले जातात त्यातला जीवन गौरव मेजर ध्यानचंद, बघा कुठला, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, कुठला पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार जो देण्यात आलेला आहे त्यांचं आपल्याला या ठिकाणी नाव पाहायचं आहे. जफर इक्बाल, कोण आहेत, जफर इक्बाल यांना तो मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हॉकी इंडिया मधला देण्यात आला. ते नाव तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि याच हॉकी इंडिया मधला सर्वोत्तम खेळाडू महिला गटाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जो देण्यात आलेला आहे तो नवनीत कौरला देण्यात आला. कोणाला देण्यात आला, नवनीत कौरला देण्यात आला. ही एक बाब लक्षात ठेवा. आणि पुरुष गटातील पुरस्कार बघा, पुरुष गटातील हार्दिक सिंग, कोणाला देण्यात आला, हार्दिक सिंगला देण्यात आले. ही एक बाब या ठिकाणी नमूद करून घ्या. म्हणजे मित्रांनो जे काय मार्च 2026 मध्ये जे काही पुरस्कार डिक्लेअर झाले ते या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपातले पुरस्कार आपण पाहिले आहेत. त्यानंतर पुढला बघा, मार्च 2026 मधील नियुक्त्यावर देखील एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो. मग मार्च 2026 मध्ये कोणत्या नियुक्त्या झाल्यात, कोण प्रमुख झाले, कोण अध्यक्ष झाले, तर नौदल आयुध विभागाचे महासंचालक म्हणून BP सिंह यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे नवे अध्यक्ष न्यायमूर्ती बलबीर सिंह चौहान, लोकसभा विषयाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद, वेस्टर्न कमांड जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण आहेत, पुष्पेंद्र पाल सिंग आहेत. भारतीय लष्कर नवे उपप्रमुख म्हणले बघा, नवे उपप्रमुख धीरज सेठ, प्रमुख नाही उपप्रमुख धीरज सेठ. त्यानंतर पुढला भाग कुठला आहे, महाराष्ट्र साहित्य परिषद मसापा, ज्याचं आता 100वे साहित्य संमेलन पुण्यामध्ये भरवणार आहे. या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश सोमन हे या ठिकाणी नव्याने अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. चिलीचे राष्ट्रपती म्हणून जोसे अँटोनिया कास्ट हे निवडून आले आहेत. त्यानंतर ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण मामेन हे निवडून आले आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून साध्वी निरंजन ज्योती यांची निवड झालेली आहे. चीनमधील भारताचे राजदूत म्हणून विक्रम दोराई स्वामी यांची निवड झाली आहे. त्यानंतर सेबीमध्ये कार्यकारी संचालक डॉक्टर सदानंद यस दाते यांची निवड झाली आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य अधीक्षक म्हणून RM नचमई ह्या पहिल्या महिला आहेत. बघा हे महत्वाचा टॉपिक आहे यातला. अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक आणि या पहिल्या महिला आहेत. कोण, RM नचमई. अशोक खरात प्रकरण जे सध्या महाराष्ट्रात गाजते त्याचे SIT विशेष तपासच्या प्रमुख म्हणून IPS तेजस्विनी सातपुते यांची निवड करण्यात आली. थायलंडचे नवीन पंतप्रधान अनुतीन चर्नविराकुल, वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीगचे आयुक्त सौरव घोषवाल यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर बघा उत्तर कोरिया सर्वोच्च नेतेपदी किम जोंग उन, राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर संजय तिवारी, हा देखील भाग महत्वाचा आहे. राष्ट्रीय दंत आयोग पहिले अध्यक्ष डॉक्टर संजय तिवारी. न्यू जर्सी अमेरिका पहिली मुस्लिम न्यायाधीश लुबिना काजी, भारतीय वंशाच्या असल्यामुळे हा देखील भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. लुबना काजी हे नाव लक्षात ठेवा. न्यू जर्सी अमेरिकेच्या पहिली मुस्लिम न्यायाधीश. नंतर डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुनीत गुप्ता आणि नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नव्यानेच नियुक्त झालेले बालेन शहा यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर बघा पहिल्या घटना पाहण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2026, फेब्रुवारी 2026 आणि मार्च 2026च्या मंथली करंट अफेअर्सच्या घटनावर आधारित ज्या काही चालू घडामोडी घटना झालेल्या आहेत त्याची 76वी आवृत्ती मार्केटला उपलब्ध झालेली आहे. तुम्ही ज्या दुकानातनं पुस्तकं घेता स्पर्धा परीक्षेची तिथनं देवाजादवर संपादित तिमाही चालू घडामोडी 76वी आवृत्ती प्रकाशित झाली. तुम्ही दुकानातनं घ्या किंवा अमेझॉनवर सुद्धा ती आवृत्ती तुम्हाला उपलब्ध असेल. किंवा तुम्हाला जर काही अडचण असेल तर माझा नंबर आहे 935955
8186 या नंबरवर तुम्ही संपर्क करा. ती आवृत्ती कुठे मिळेल, कशी मिळेल याबद्दल तुम्हाला मी माहिती देईल. आता विद्यार्थी मित्रांनो, यात एक बघा की आपल्याला आणखीन काय विचारलं जाऊ शकतं पहिल्या घटनामध्ये. तर बघा, श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या महिला प्रमुख शबा शाल येणाऱ्या परीक्षेमध्ये, माझा असा अंदाज आहे, शेवटी आपण अंदाज मानतो, यावर प्रश्न विचारला जाईल की श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या जेलच्या पहिल्या महिला प्रमुख बनल्या, जेलच्या पहिल्या महिला प्रमुख शबा शाल येणाऱ्या परीक्षेत. बघा आता मे, जून, जुलै, मे मध्ये राज्यसेवा, जून मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि जुलैमध्ये कंबाईन ग्रुप सी आणि येणाऱ्या तलाठी भरती असेल, अशा वेगवेगळ्या वर्ग 3च्या सरळ सेवेच्या परीक्षा असतील. त्या परीक्षेत कोणत्या ना कोणत्या परीक्षेत शबा शाल यांच्यावर प्रश्न येणार आहे. हा घटक व्यवस्थित करायचा. पाण्याद्वारे अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देणारा युनायटेड किंगडम मधील पहिला देश स्कॉटलंड. पार्किन्सन्स रोगासाठी स्टेम सेल उपचारांना मान्यता देणारा जगातील पहिला देश जपान आहे. भारतातील पहिले मायक्रो एल्गी आधारित एअर टॉवर बसविण्यात आलेले शहर कुठले? दिल्ली आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी WHO ने अधिकृतपणे प्रमाणित केलेला अमेरिका खंडातील पहिला देश कुठला आहे? चिली आहे. त्यानंतर डिजिटल ट्विन तंत्रज्ञान पूर्णपणे कार्यान्वित करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर FIO चिदंबरनार बंदर. बघा, त्या बंदराचं नाव लक्षात ठेवा. भारतातील पहिले समृद्धी केंद्र उमरी गाव मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिले AI खाजगी बहुविद्याशाखीय विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ उत्तर प्रदेश मधलं. भारतातील पहिले स्मार्ट व्हिलेज कुसुनपूर ओडिसा राज्यातलं. गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. राज्यात पहिल्यांदाच AI लॅब ऑन व्हील्स ज्ञान रथ उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषद. येणाऱ्या परीक्षेत प्राधान्याने या नागपूर जिल्हा परिषदेवर AI लॅब व्हील्सवर विचारला जाऊ शकतो. भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला यूरोसर्जन डॉक्टर मारियम आफिफा अन्सारी. भारताच्या पहिल्या LGBT खासदार जे आहेत मेनका गुरुस्वामी तमिळनाडू आपल्या पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या. नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार भूमिका श्रेष्ठ. आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला दीक्षा त्रिपा. त्यानंतर इग्नाइट हे जगातील पहिले आणि सर्वात मोठे एकसंध 3 प्रिंटेड बूस्टर इंजिन विकसित करणारी संस्था अग्निकुल कॉस्मॉस. भारतातील पहिले डिजिटल मेंदू भांडार. बघा काय म्हणले, डिजिटल मेंदू भांडार क्लेम ब्रेन बेंगलोर या ठिकाणी. भारतातील पहिले लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG काय म्हणले, LPG ऑटोमेटेड टेलर मशीन ATM मशीन हरियाणातील गुरुग्राम येथे सुरू करणारी कंपनी कोणती? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे BPCL. हा देखील भाग म्हणतो LPGचे ATM मशीन सुरू करणारे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि कुठे? हरियाणातील गुरुग्राम येथे. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, काही आणखी पहिल्या घटना ज्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. याच्यामध्ये बघा, पहिल्या घटनामध्ये जगातील पहिली माल वाहतूक ट्रेन काय म्हणले बघा, जगातील पहिली माल वाहतूक बुलेट ट्रेन भरपूर आहेत, पण इथे काय म्हणलंय, जगातील पहिली माल वाहतूक बुलेट ट्रेन जी काही सुरू केली ती कुठल्या देशाने सुरू केली? जपान देशाने सुरू केली. कुठल्या देशानं? जपान देशाने. त्यानंतर बघा MLA बघा MLATRACK.com बघा MLATRACK.com. आमदाराच्या कायदेशीर हस्तक्षेपांचा मागोवा घेणारे व्यासपीठ सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कुठलं? केरळ ठरलेले. हा एक भाग या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि भारतातील पहिले पिंक स्टँड काय म्हणले, भारतातील पहिले पिंक स्टँड दिल्ली या ठिकाणी सुरू केले आणि या ठिकाणी कोणाच्या नाव दिलंय? हरमनप्रीत कौर यांचं या ठिकाणी नाव दिलंय. त्यानंतर दुसरं राष्ट्रीय आणीबाणी ऊर्जा आणीबाणी जाहीर करणार. बघा राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी, आता युद्धाच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणार जगातला पहिला देश कुठला ठरला? फिलिपिन्स हा देश ठरलेला आहे. त्यानंतर बघा पुढल्या घटनामध्ये मार्च मधले काय दिनविशेष आहेत आणि त्याची थीम व्यवस्थित या ठिकाणी लक्ष देऊन बघा. यावर एक प्रश्न असतो. 1 मार्च शून्य भेदभाव दिन लोकप्रथम ही त्याची थीम आहे. फक्त दिनविशेष माहिती असून उपयोग नाही, थीम पण पाठ पाहिजे. त्यानंतर 1 मार्च
जागतिक नागरी संरक्षण दिन, त्याची थीम आहे लवचिक आणि शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणीय जोखमीचे व्यवस्थापन अशी थीम आहे. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन, औषधी आणि सुगंधी वनस्पती, आरोग्य वारसा आणि उपजीविका जपणे ही थीम आहे. 3 मार्च जागतिक श्रवण दिन, समुदायापासून वर्ग खोल्यापर्यंत प्रत्येक मुलांसाठी श्रवण सेवा अशी ही या प्रकारची थीम आहे. त्यानंतर 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन, सुरक्षा वाढवण्यासाठी लोकांना सहभागी करा, शिक्षित करा आणि सक्षम करा अशी थीम आहे. त्यानंतर परत 4 मार्च जागतिक अभियांत्रिकी दिन जो आहे, नवोपक्रम आणि डिजिटीकरणाद्वारे शाश्वत भविष्यासाठी स्मार्ट अभियांत्रिकी ही एक थीम आहे. परत 4 मार्च आहे जागतिक लठ्ठपणा दिन आहे. लठ्ठपणावर कृती करण्यासाठी 8 अब्ज कारणे, किती अब्ज कारणे? 8 अब्ज कारणे अशी थीम आहे 2026 ची. 5 मार्च जागतिक निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन, युद्धाच्या साधनाऐवजी शांततेच्या संरचनेत गुंतवणूक करण्यासाठी हीच वेळ आहे अशा प्रकारची थीम आहे. 8 मार्च जागतिक महिला दिन. या ठिकाणी एक लक्षात घ्या, 2 महत्वाच्या बाबी. IWD द्वारे जो काही थीम जाहीर केली ती गिव्ह टू गेन नावाची आणि इनो द्वारे जी जाहीर केलेली आहे. आता बऱ्यापैकी सगळीकडे काय म्हटलंय, गिव्ह टू गेन ही 2026च्या जागतिक महिला दिनाची थीम. हे बरोबरच आहे, त्यात काय वादच नाही. इंटरनॅशनल वुमेन जे काही डे आहे त्याचा गिव्ह टू गेन, परंतु इनोद्वारे काय आहे, हक्क, न्याय, कृती सर्व महिला आणि मुलींसाठी ही इनोद्वारे करण्यात आलेली थीम आहे. पर्टिक्युलर जर प्रश्न आला इनोद्वारे 2026च्या 8 मार्च जागतिक महिला दिनाची थीम काय आहे, तर गिव्ह टू गेन नाही तर काय आहे, हक्क, न्याय, कृती सर्व महिला आणि मुलींसाठी इनोद्वारे, आणि IWD द्वारे काय, गिव्ह टू गेन. हे महत्वाचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. थीम मध्ये कोणी जाहीर केले ते एक लक्षात ठेवा. 7 मार्च जनऔषधी दिन. जनऔषधी स्वस्त ही विश्वासार्ह आरोग्याची गोष्ट बचतीसह अशी थीम आहे. 10 मार्च जागतिक महिला न्यायाधीश दिन. खंडपीठावरील आणि त्या पलीकडे महिला न्यायाधीश न्यायाच्या प्रवेशाचे संरक्षण अशी थीम आहे. 12 मार्च जागतिक किडनी दिन. सर्वांसाठी किडनीचे आरोग्य, लोकांची काळजी, ग्रहांचे संरक्षण. त्यानंतर 14 मार्च जागतिक पाय डे. याच्यावर बँकिंगच्या, रेल्वेच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न आलाय. या 14 मार्च जागतिक पाय डेची थीम आहे गणित आणि आशा ही 2026 ची थीम आहे. 14 मार्च जागतिक निद्रा दिनची थीम आहे चांगले झोपा, चांगले जगा. 14 मार्च जागतिक नद्यासाठी कृती दिनची थीम आहे नद्याचे रक्षण करा, लोकांचे रक्षण करा. 14 मार्च जागतिक गणित दिनाची थीम आहे गणित आणि आशा, अशाच प्रकारची थीम आहे, म्हणजे तोच पाय डे. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन. सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासपूर्ण ग्राहक. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन. सर्वांसाठी लसीकरण मानवीरित्या शक्य आहे. 17 मार्च जागतिक समाजकार्य दिन. आशा आणि सलोख्याची सहनिर्मिती, विभागलेल्या समाजाला एकजूट करण्यासाठी हरंबीचे एकत्र येणे आव्हान, अशा प्रकारची थीम आहे. 18 मार्च जागतिक पुनर्वापर दिन. कचऱ्याचा विचार करू नका, संधीचा विचार करा. 20 मार्च जागतिक आनंदी दिन. कॅरिंग अँड शेअरिंग अशा प्रकारची थीम आहे आनंदी दिनाची. त्यानंतर 20 मार्च जागतिक चिमणी दिन देखील आहे, मला चिमण्या आवडतात ही थीम आहे. 20 मार्च जागतिक मौखिक आरोग्य दिनाची थीम आहे आनंदी तोंड म्हणजे आनंदी जीवन. 21 मार्च जागतिक वन दिन, वने आणि अर्थव्यवस्था. 21 मार्च जागतिक डाऊन सिंड्रोम दिन, एकटेपणा विरुद्ध एकत्र. 21 मार्च जागतिक कविता दिन. शांतता आणि समावेशसाठी कविता एक पूल म्हणून अशी थीम आहे. 22 मार्च जागतिक जल दिन. पाणी आणि लिंगभाव अशी थीम आहे. 23 मार्च जागतिक हवामान दिन. आजचे निरीक्षण उद्याचे संरक्षण. 24 मार्च क्षयरोग दिन. हो, आम्ही क्षयरोगाचे अंत करू शकतो, देशाच्या नेतृत्वाखाली लोकांद्वारे समर्पित. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. थिएटर आणि शांततेची संस्कृती. यामध्ये मार्च 2026 मधील जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत ते पुरस्कार आपण घेऊ, कारण की मार्च 2026 मध्ये बऱ्यापैकी महत्वाचे आणि परीक्षेला येणारे पुरस्कार डिक्लेअर झाल्यात. त्यात सरस्वती सन्मान जो आहे 2026चा तो जाहीर झाला. तो 35व्या क्रमांकाचा जो काही सरस्वती सन्मान आहे तो रामकुमार मुखोपाध्याय यांची हर पार्वती कथा नावाच्या कादंबरीला, कोणत्या कादंबरीला, हर पार्वती कथा नावाच्या कादंबरीला रामकुमार मुखोपाध्याय हे पश्चिम बंगालमध्ये आले आहेत, बंगाली लेखक आहेत, त्यांना 35व्या क्रमांकाचा सरस्वती सन्मान डिक्लेअर झालेला आहे. मग आता 24चा सन्मान जो आहे तो साधू भद्रेन दास यांच्या स्वामी नारायण सिद्धांत सुधा या ग्रंथासाठी देण्यात आला आहे. आता जरी जुना असला तरी हे मुद्दाम घेतले, कारण बऱ्याच वेळेस आयोग
पाठीमागटला पण विचारतं, पण लेटेस्ट विचारला 26चा तर रामकुमार मुखोपाध्याय पश्चिम बंगालच्या आहेत. हर पार्वती कथाला तो पुरस्कार मिळालेला आहे. आता सरस्वती सन्मानची सुरुवात 1991ला झाली. के बिर्ला फाउंडेशन देतं 15 लाख रुपये स्वरूप आहे आणि संबंधित साहित्यकृती मागील 10 वर्षाच्या कालावधीत प्रकाशित झालेली असावी अशा हा निकष आहे. त्यानंतर बघा पहिला पुरस्कार सरस्वती सन्मान हरिवंशराय बच्चन यांच्या क्या भूलू क्या याद करूला मिळालाय. भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतातील 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेतील गद्य किंवा काव्यासाठीचा हा वार्षिक पुरस्कार आहे. त्यानंतर बीसीसीआयचा नमन पुरस्कार या ठिकाणी आपल्याला विचारला जाईल. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पॉली उमरीगर बघा पॉली उमरीगर पुरस्कार शुभमन गिलला मिळाला आहे. दुसऱ्यांदा मिळालाय. 2023ला पहिल्यांदा मिळाला होता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रीडा पुरस्कार जो मिळालाय स्मृती मानधनाला मिळालाय. किती वेळाला मिळालाय? 5 वेळा मिळालाय. जर शक्य असेल तुम्हाला माहित असेल तर स्मृती मानधनाला 5 वेळा सर्वोत्कृष्ट महिला क्रीडा पुरस्कार नमन पुरस्कार मिळाला. त्याची वर्ष तुम्ही नमूद करा कमेंट बॉक्समध्ये. सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळाला रॉजर विनी आणि राहुल द्रविडला मिळाला जीवन गौरव. सीके नायडू जीवन गौरव बीसीसीआय नमन पुरस्काराच्या अंतर्गत देण्यात येणार हे पुरस्कार आहेत. त्यानंतर जीवन गौरव पुरस्कार महिला गटातला मिताली राजला मिळालाय. जगमोहन दालमिया चषक महिला देशांतर्गत महिला कोणाला मिळाला? इरा जाधवला मिळाला. वरिष्ठ देशांतर्गत एक दिवसीय सर्वोत्कृष्ट महिला शेफाली वर्मा ठरलेली आहे. लाला अमरनाथ पुरस्कार अष्टपैलू हा आयुष म्हात्रेला देण्यात आलेला आहे. त्यानंतर रणजी करंडक स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे हा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट काम करणारी राज्य संघटना वेगवेगळ्या राज्यात क्रिकेटच्या संघटना आहेत त्यातली मुंबई क्रिकेट संघटनेला या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट काम करणारी संघटना. सर्वोत्तम पदार्पण वीर हर्षित राणा हा पुरुष गटातला ठरलेला आहे आणि श्री चरणी ही महिला गटातील ठरलेली आहे. त्यानंतर स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 त्याला जल पुरस्कार देखील म्हणलं जातं परंतु वॉटर प्राइज ह्या नावानं तो पुरस्कार प्राप्त आहे प्रसिद्ध आहे. त्यात यावर्षी काव्ये मदानी जे आहे काव्ये मदानी बघा कोण काव्ये मदानी जे आहेत त्यांना तो पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालाय. आणि स्टॉकहोम वॉटर फाउंडेशन आणि रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस बघा स्टॉकहोम वॉटर फाउंडेशन आणि रॉयल स्वीडिश अकॅडमीद्वारे हा पुरस्कार दिला जातो. जलसंपत्तीचे संवर्धन संरक्षण आणि पृथ्वीवरतीच्या रहिवाशाच्या कल्याणासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. आणि 2026चा पुरस्कार काव्ये मदानी यांना दिलेला आहे. आणि काव्ये मदानी जे आहेत ते इराणचे आहेत बघा कुठले इराणचे आहेत. पाणी टंचाईचे वर्णन करण्यासाठी वॉटर बँकर टप्सी ही संज्ञा त्यांनी काय केली तयार केली. सध्या ते संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या जल पर्यावरण आणि आरोग्य संस्थेचे संचालक आहेत. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले संयुक्त राष्ट्र अधिकारी आहेत. मग संयुक्त राष्ट्रामध्ये काम करणारे तिथं अधिकारी असणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा काव्ये मदानी यांना ते इराणचे आहेत. मग इथं प्रश्न येताना पुरस्कार कोणाला मिळाला? काव्ये मदानी कुठल्या देशाचे आहेत? त्यांनी कोणती संज्ञा रूढ केली वर्णन केलं अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर बघा हा जो काही पुरस्कार आहे तो जलसंबंधित पुरस्कार आहे. 1991ला सुरुवात झाली. या ठिकाणी 1.5 लाख रुपये अमेरिकन डॉलर्स या ठिकाणी त्याचं काय आहे स्वरूप आहे. त्यानंतर बघा साहित्य अकादमी पुरस्कार बघा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अधिकृत भाषा किती आहेत? 22. आणि या ठिकाणी काय म्हणले साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषेसाठी दिला जातो? 24 भाषेसाठी दिला जातो. मग या ठिकाणी लक्षात घ्या अधिकृत भाषा आणि इतर 2 भाषा अशा मिळून 24 भाषेकरिता हा पुरस्कार दिला जातो. 31 मार्च 2026 रोजी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 चे काय करण्यात आले वितरण करण्यात आले. आता या ठिकाणी 24 भाषेतले पुरस्कार जे आहेत ते तुम्ही म्हणताल पाठ करायचे का सर? हो पाठ करायचे. मी आता इथे फक्त मराठी भाषेतला घेतोय. 24 भाषेची पूर्ण यादी मी आता 76वी आवृत्ती म्हणजे जी काय तिमाही चालू घडामोडीची 76वी आवृत्ती आता एप्रिलमध्ये उपलब्ध झाली त्यामध्ये दिले तिथनं तुम्ही वाचून घ्या. मग का वाचायचे तर गेल्या वर्षी बघा जोड्याजुळ्या स्वरूपात इतर भाषा सुद्धा विचारल्या होत्या. त्यावेळेस फक्त मुलांना खूप कमी मुलांना तो प्रश्न बरोबर आला. त्या स्वरूपाचे आणि काठिण्य पातळीचे प्रश्न तसे विचारले जातात. मोस्टली आपला प्राधान्यानं मराठी भाषेतला जर विचारला तर काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनपर पुस्तकाला मराठी भाषेतला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि या ठिकाणी याचे लेखक कोण आहेत? राजू बाविस्कर. कोण आहेत? राजू बाविस्कर. आणि त्यांच्या काळ्या निळ्या रेषा आणि ते मूळचे लासूर
तालुका चोपडा आणि जिल्हा जळगावचे आहेत, त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि मग आम्ही म्हणतो की 22 भाषा अधिकृत आणि त्यात इंग्रजी आणि राजस्थानी ह्या 2 भाषा ऍड केल्या की टोटल किती भाषा झाल्या, 24 भाषेला हा पुरस्कार देण्यात आला. आणि त्या 24 मधला मराठी भाषेचा पुरस्कार राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषेला या ठिकाणी मिळालेला आहे. आता साहित्य अकादमी स्थापना 1954 ला झाली. 1 लाख रुपये नवी दिल्लीला मुख्यालय. या ठिकाणी 1955 पासून पुरस्काराची सुरुवात झाली. स्थापना अकादमीची 54 ला झाली. साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये यावर्षी 8 कविता आहेत, 4 कादंबऱ्या आहेत, 6 कथा संग्रह आहेत, 2 निबंध संग्रह आहेत, 1 साहित्य समित्या ग्रंथ आहे, 1 आत्मचरित्र आहे आणि 2 समरनिका यांचा समावेश आहे. म्हणजे 2025च्या जो 26 मध्ये डिक्लेअर झाला पुरस्कार, त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे म्हणजे 24 भाषेमध्ये कोणत्या कोणत्या साहित्याला, कोणत्या कोणत्या प्रकारच्या साहित्याला तो पुरस्कार मिळालाय त्याचंही या ठिकाणी मी सेंटेन्स दिलेलं आहे. आणि राहिलेल्या 23 भाषांमध्ये तुम्ही 76व्या आवृत्तीमधनं वाचून घ्या. त्यानंतर बघा ऑस्कर पुरस्कार. आता याच्यामध्ये प्रश्न विचारताना मोस्टली 2 भाग महत्वाचे आहेत बघा. पहिला म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता, दिग्दर्शक कुठला, अभिनेता कुठला आणि अभिनेत्री कुठली, हा एक भाग. आणि दुसरा भाग दरवेळेच्या ऑस्करमध्ये जर काही भारतीयाचा संबंध असेल तर तो एक भाग विचारायचा. दोन्ही भागात आपण पाहूया. आता हा पुरस्कार जो आहे तो कितव्या क्रमांकाचा, 26वा, 98व्या क्रमांकाचा आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार वन बॅटल आफ्टर अनदरला मिळाला. 6 पुरस्कार मिळाले ह्या चित्रपटाला. एकूण किती पुरस्कार मिळाले? 6 मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला? मायकेल बी जॉर्डन ठरलेला आहे. सिनर्स नावाचा सिनेमा आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली? जेशी बकली, हॅमनेट नावाचा चित्रपट आणि पहिली आयरिश अभिनेत्री ही ठरलेली आहे. हा एक भाग लक्षात घ्या. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन, वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट सेंटिमेंटल व्हॅल्यू नॉर्वेचा ठरलेला आहे. बघा आता या सिनर्स ह्या रॉयन कुलरचा जो काही कुलगरचा हा सिनेमा आहे याला 16 नामांकने मिळाली. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही चित्रपटाला एवढी नामांकनं मिळालेली नाही. परंतु यात जर बघायला गेलं तर या 16 पैकी या चित्रपटाला फक्त 16 पैकी किती? 4च पुरस्कार. नामांकन मिळणे आणि पुरस्कार मिळणे ह्यात बदल आहे. नामांकने 16 मिळाली परंतु पुरस्कार प्रत्यक्षात किती मिळाले? 4च मिळाले. तो एक भाग लक्षात ठेवा. आणि या छायालेखनासाठी ज्यांचं नामांकन झालं होतं त्या ऑटम अकॉर्पा ह्या ऑस्कर मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. छायालेखनासाठी, वाक्य लक्षात घ्या, छायालेखनासाठी ऑस्कर मिळणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? ऑटम अकॉर्पा. सिनेमा कुठला? सिनर्स. दिग्दर्शक रॉयन कुलर. तर अंदाज आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. ओके. त्यानंतर वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन, बघा चित्रपट दिग्दर्शन, रूपांतरित पटकथा, एडिटिंग, सहाय्यक अभिनेता आणि कास्टिंग अशा एकूण 6 श्रेणीमध्ये बाजी मारलेली. म्हणजे नामांकन कमी होती परंतु एकूण 6 मिळाले. आणि याची नामांकन जास्त होती सिनरची, पण किती मिळाले? 4 मिळाले. त्यानंतर प्रसिद्ध कॉमेडियन कोनन ओ ब्रायन, बघा काय म्हणते, कोनन ओ ब्रायन यांनी 16चे सूत्रसंचालन केलं. आणि सगळ्यात महत्वाची भारताची अभिनेत्री प्रियंका चोप्रा 16 प्रेझेंटर पुरस्कार सादरकर्ती म्हणून उपस्थित होती. प्रियंका चोप्रा यावर आपला प्रश्न येईल. भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्रा 2 वेळा ऑस्कर प्रेझेंटर बनणारी एकमेव भारतीय आहे. 2 वेळा ऑस्कर प्रेझेंटर म्हणून काम पाहिलेलं आहे. त्यामुळं प्रियंका चोप्रावर आपल्याला कदाचित प्रश्न विचारला जाईल. भारताचा संबंध या दुसरा भाग जो म्हणलो तो या ठिकाणचा आहे. त्यानंतर बघा अकादमीने प्रथमच सर्वोत्कृष्ट कास्टिंग या श्रेणीत पुरस्कार दिला जो हॅमनेट या चित्रपटासाठी कॅसॉड्रा कुलीकुंडिस यांना तो पटकावला आहे. आणि भारतातर्फे दरवर्षी भारतातर्फे ऑस्करसाठी पुरस्कार पाठवला जातो आणि आतापर्यंत साहित्य असे तो परत आलेला आहे. परंतु ज्याचं नामांकन झालं होतं भारतातर्फे होम बाउंड, तुम्हाला प्रश्न येईल 98 ऑस्करसाठी भारतातर्फे कोणत्या पुरस्काराचं या ठिकाणी नामांकन झालं होतं? होम बाउंडचं. आणि होम बाउंडचे दिग्दर्शक कोण आहेत? नीरज गायवान आहेत. त्यानंतर जागतिक अन्न पुरस्कार, फूड प्राइज देखील म्हणून ओळखलं जातं. ग्लोबल हार्मोनायझेशन इनिशिएटिव्ह म्हणजे GHI, काय म्हणले? GHI ची निवड कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणाऱ्या वर्ल्ड फूड प्राइज 2026 साठी करण्यात आली. तुम्हाला प्रश्न आला जागतिक अन्न पुरस्कार 2026चा कोणाला मिळाला? तर GHI ला मिळाला. जागतिक अन्न पुरस्कार हा कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आहे आणि हा
GHI ची स्थापना कोणी केली? हब लेली फेल्ड यांनी केली. 27व्या क्रमांकाचा हा पुरस्कार आहे. नेदरलँडची ही व्यक्ती आहे आणि ग्लोबल हार्मोनायझेशन इनिशिएटिव्ह म्हणजे GHI या संस्थेला हा जो पुरस्कार मिळाला त्याचे संस्थापक आहेत हब लेलीवेल्ड. आता स्थापना जी काही करण्यात आली ह्या पुरस्काराची 2004 ला करण्यात आली. अन्न सुरक्षेविषयक नियमात एकसूत्रता आणण्यासाठी हब यांच्या पुढाकारातून GHI ही ना नफा ना तोटा या तत्वावर मोहीम हाती घेण्यात आली. त्यात जगभरातील 1600 शास्त्रज्ञ सहभागी झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील 40 वर्ष प्रसिद्ध कंपनी युनिलिव्हर मध्ये संशोधक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी GHI ची काय केले? स्थापना केली. या पुरस्काराची सुरुवात 1986 ला झालेली आहे. जागतिक अन्न पुरस्काराची बघा इथं मगा जो मी 2004 चा उल्लेख केला ही GHI ची स्थापना आहे, पुरस्काराची नाही. GHI ची स्थापना कधी केली? 2004 ला केली. मग आता यात बघा ह्या पुरस्काराची जागतिक अन्न पुरस्काराची सुरुवात 86 ला झाली. कोणी केली? जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते कोण? नॉर्मन बोरलॉगने केली. आणि जो पहिलाच पुरस्कार 86 चा भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? MS स्वामीनाथन, त्यांना तो पुरस्कार मिळाला. बघा जागतिक हरित क्रांतीच्या जनकाने सुरू केलेला पुरस्कार, पहिलाच पुरस्कार 1986 ला भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते MS स्वामीनाथन यांना मिळाला. आणि महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? वसंतराव नाईक. बघा $50,000 ही या ठिकाणी त्याची काय स्वरूप आहे पुरस्काराचं. त्यानंतर दरवर्षी 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन आहे. त्या दिवशी या पुरस्काराचं काय करण्यात येतं? वितरण करण्यात येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, साहित्य क्षेत्रातील जो सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्याचा उल्लेख होतो तो ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे, त्या ज्ञानपीठ पुरस्कार मार्च 2026 मध्ये डिक्लेअर झालाय. म्हणून मी मार्च 2026च्या पुरस्कार मुद्दामहून सुरुवातीलाच का घेतल्यात? कारण ते सर्वात जास्त पुरस्कार या महिन्यात डिक्लेअर झाले आणि ते परीक्षा येणारे महत्वाचे पुरस्कार आहेत. आणि या पुरस्काराचं यावर्षीचं ज्ञानपीठचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 60व्या क्रमांकाचा हिरक महोत्सवी पुरस्कार आहे. आणि यावर्षी तमिळ साहित्यिक R वैरामिथू यांना या ठिकाणी 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला जो मार्च 2026 मध्ये डिक्लेअर झाला आहे. निवड समितीच्या अध्यक्ष कोण होत्या? प्रतिभा रे. आता R वैरामिथू जे आहेत हे सन्मान मिळणारे तमिळनाडूचे, ते मूळचे कुठल्या राज्यातील? तमिळनाडूचे. आणि तमिळनाडूचे ते तिसरे साहित्यिक ठरले. यापूर्वी 75 ला लापी व्ही अकिलन यांना मिळाला आणि 2002 ला D जयखतन यांना मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले तमिळनाडूमधील हे कितवे लेखक ठरले आहेत? तिसरे लेखक ठरले आहेत. आता मराठी भाषेला देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेत. माझी एक विनंती तुम्हाला की मराठी भाषेला किती मिळाले, कोणाला मिळाले आणि कोणत्या कादंबरीला मिळाले हे जर शक्य असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण की जीकेचा भाग आपण जास्त घेत नाही, आपण फक्त करंट रिलेटेड घेतो, त्यामुळे तो जीकेचा भाग आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. 4 दशकाहून अधिक काळ असलेल्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी कविता संग्रह, कादंबरी आणि निबंधासह 37हून अधिक पुस्तकं कोणी लिहिली? R वैरामिथू यांनी लिहिलेली आहेत. बघा कल्लिकट्टू, इतिकसम, कुरुवाची काव्यम, थनीर देशम, मुद्रम उलागापोर हे त्यांचे प्रमुख साहित्य आहे. गीतकार अशीही त्यांची ओळख आहे. ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मगाच उल्लेख केला आपण. 11 लाख रुपये स्वरूप 65 ला सुरुवात झाली. संस्थापकावर प्रश्न विचारला होता शांतीप्रसाद जैन, टाइम्स इंडिया ग्रुप यावर ऑलरेडी राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे. आणि पहिला पुरस्कार G शंकर कुरूप यांच्या हे मल्याळम जे आहेत उड्डाण कुकुजल कविता संग्रहासाठी तो या ठिकाणी मिळालेला आहे. मग हा पुरस्कार झाल्यानंतर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 जो अर्थशास्त्र आणि शांतता संस्था म्हणजे IEP कुठल्या देशातली? सिडनी, ऑस्ट्रेलिया या निर्देशांकात 163 देशांमधील दहशतवाद्यांच्या प्रभावाचे विश्लेषण करण्यात आले. आणि या निर्देशांक दहशतवादाच्या प्रभावावर आधारित 0 ते 10 गुणाच्या श्रेणीत देशांना क्रमांक देतो आणि तुलनात्मक जागतिक चित्र सादर करतो. आणि यात सगळ्यात महत्वाचं पाकिस्तान हा सर्वाधिक प्रभावित देशाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे आणि या यादीत भारत 13व्या क्रमांकावर आहे. लक्षात येते पाकिस्तान जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 नुसार पाकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे आणि भारत कितव्या क्रमांकावर आहे? 13व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा स्कोअर जो आहे 8.57, 1139 मृत्यू झाल्यात आणि 1045 हल्ले झालेत. भारतात दहशतवादी संघटनांमध्ये 43% घट झालेली आहे. घटनामध्ये किती टक्के घट? 43% घट झाली. उपसहारा आफ्रिका हे दहशतवादाचे नवीन केंद्र बनले आहे जिथे सर्वाधिक प्रभावित देशापैकी 6 देश आहेत. उपसहारा आफ्रिका
सर्वाधिक दहशतवादाचे नवीन केंद्र बनले. जगभरात दहशतवादामुळे हैराण होणाऱ्या मृत्यूमध्ये 28% घट झाली. किती टक्के घट झाली? 28%. आता हे विधान मध्ये का घेतले? आता तुम्हाला प्रश्न आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 नुसार मग वेगवेगळे स्टेटमेंट दिले जातील. सर्वात घातक संघटना म्हणून कुठली? IS इस्लामिक स्टेटला या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर बघा भारत विद्युत शिखर संमेलन 2026. आता काय म्हणलंय? भारत विद्युत शिखर संमेलनाची पहिलीच आवृत्ती. कितवी? पहिली. नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलंय. संकल्पना काय बघा? विकासाला विद्युतीकरण, शाश्वतेला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर जोडणी अशी ही संकल्पना आहे 7व्या विद्युत शिखर संमेलनाची. भारत 2030 पर्यंत 500 गिगावॅट गैर जीवाश्म इंधन आधारित ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून आधीच 50% पेक्षा जास्त गैर जीवाश्म क्षमता गाठलेली आहे. देशाची एकूण स्थापित वीज उत्पादन क्षमता 520 मेगावॅट पेक्षा जास्त झाली आहे. सौर ऊर्जा क्षमता 2014 मध्ये 2.18 गिगावॅट वरून वाढून 143 गिगावॅट पेक्षा जास्त झाले आहे. हे विधान महत्वाचे. 14ला 2.18 गिगावॅट आणि आता किती झाली? 143 गिगावॅट पेक्षा जास्त झालेले आहे. 2028 मध्ये भारत विद्युत शिखर संमेलन 2028 मध्ये गांधीनगर कुठे होणार आहे? भारतात गांधीनगर गुजरात या ठिकाणी होणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर आहेत ऊर्जा मंत्री. भारत विद्युत शिखर संमेलन पहिलं झालंय आणि आता दुसरं कुठं होणार आहे? गुजरात राज्यात गांधीनगर या ठिकाणी पहिलं. दिल्ली कुठे पार पडलं? पहिलं दिल्लीला पार पडलं आहे. त्यानंतर पुढली घटना पर्यावरणाच्या संदर्भातले IQ बघा AIR बरोबर. अहवाल स्विस हवा गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनी स्वित्झर्लंडची जी आहे तर हा क्रमांक तो 8व्या क्रमांकाचा हा अहवाल आहे. आणि जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार प्रदूषित देश क्रमांक पाकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे. बघा इथे मी 4 दिलाय. पाकिस्तान 67.3 जे काही इमेज आहे त्याच्यामध्ये सगळे देश दिले आहेत. बांगलादेश 66.1 आहे बघा बांगलादेश. आणि तजाकिस्तान गुण 57.3 आहे. आणि या यादीत भारत जो आहे तो 6व्या क्रमांकावर आहे 48.9. तर या ठिकाणी बघा भारताचा जो क्रमांक आहे तो 6वा आहे. हा बॉक्स जो आहे IQ AIR हा व्यवस्थित करून त्याचा पहिले 10 देश जर विचारले आणि त्यांचा PM 2.50चा जो काही निर्देशांक म्हणूया आपण किंवा गुण म्हणूया ते किती जर विचारलं तर हा चार्ट अतिशय महत्वपूर्ण आहे. ह्याला मी असं म्हणेल की IMP हा व्यवस्थित पाठच करायचा. पाठच हा शब्द का वापरतो? इथे काय संकल्पना वगैरे प्रश्न नाही. चालू घडामोडी हा पाठांतराचा भाग आहे आणि तो तुम्हाला पाठ केल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय रिव्हिजन केल्याशिवाय लक्षात येणार नाही. आता 143 देश प्रदेश आणि भूप्रदेशामधून 9446 शहरांमधील 40,000पेक्षा जास्त देखरेख केंद्रांनी कमी खर्चिक सेन्सर कडून मिळालेल्या डेटाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील लोणी बघा जगातलं सर्वाधिक प्रदूषित ठिकाणे उत्तर प्रदेशातील लोणी, चीन मधील होतान, मेघालयातील बर्नियाट, दिल्ली आणि पाकिस्तानातील फैसलाबाद या क्रमांकाने सर्वाधिक प्रदूषित आहेत. तुम्हाला जर प्रश्न आला जगातील प्रदूषित ठिकाण कोणते तर उत्तर प्रदेशातील लोणी आहे. सर्वात प्रदूषित शहरात 4 पैकी 3 शहरे भारतातली. ही काय लय अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. लोणी, बर्नियाट आणि दिल्ली. त्यानंतर लोअर कोपरी जलविद्युत प्रकल्प बघा काही तुम्ही PIB जर यूज करत असेल गव्हर्नमेंटच्या न्यूज त्याच्यावर असतात आणि त्या हमखास परीक्षेला विचारल्या जातात. ह्या PIBच्या गव्हर्नमेंटच्या न्यूजवरनं काही आपण घटना घेत असतो. त्यात लोअर कोपरी जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन मार्च 2026ला करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. बघा काही न्यूज अशा असतात की न्यूजपेपरला येत नाही. आपल्या बरेच जण सांगतात तुम्ही लोकसत्ता वाचा, सकाळ वाचा, महाराष्ट्र टाइम वाचा आणि त्यातनं तुमच्या चालू घडामोडी कव्हर होतील. पण तसं नाही. शासनाच्या वेबसाईट पण बघणं गरजेचे, शासनाचे पत्रक जे असतात ते पण बघणं गरजेचे, शासनाच्या जाहिरातीमधनं पण ज्या काही शासनाच्या वेगवेगळ्या जाहिराती असतात ज्या स्कीमच्या स्वरूपातल्या असतात त्या जर आपण बघितल्या तर त्यातनंही प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग काही अशा हटके प्रश्न असतात त्यामुळे ह्या वेगळ्या घटना आपण घेतोय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोअर कोपरी जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन मार्च 2026 मध्ये करण्यात आलं. आणि हा प्रकल्प जो आहे तो कुठल्या राज्यात आहे? आसाम राज्यात आहे. कोपली नदीवर आहे. कुठल्या नदीवर आहे? कोपली नदीवर आहे. आणि ब्रह्मपुत्राची उपनदी आहे ही नदी. तुम्हाला प्रश्न येईल की लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात? आसाम. कुठल्या नदीवर? कोपली नदीवर. कोपली नदी कुठल्या नदीची उपनदी? ब्रह्मपुत्राची. हा प्रकल्प आसाममधील पश्चिम कार्बी आंगलोंग आणि दिमा हसाओ जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे हा देखील भाग घेतलाय. आणि या
प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती 120 मेगावॅट आहे. त्यानंतर पुढला भाग बघा, हा एक रन ऑफ रिव्हर जलविद्युत प्रकल्प आहे, ज्यामध्ये मोठ्या जलाशयाची निर्मिती न करता नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करून, बघा, नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करून वीज तयार केली जाते. असा हा रन ऑफ रिव्हर नावाचा लोअर कोपरी जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेने म्हणजे ABD ने सहकार्य केले, आर्थिक सहकार्य. कोपली नदी ही मेघालय आणि आसाम मधून वाहणारी, बघा, मेघालय आणि आसाम मधून वाहणारी आंतरराज्यीय नदी आहे. विकसित आसाम पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे APGCL द्वारे लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. त्यानंतर बघा, देशातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प 2000 मेगावॅट क्षमतेचा शुभानश्री लोवर, काय नाव, काय, शुभानश्री लोवर जलविद्युत प्रकल्प 8 पैकी 2 युनिट्स मार्च 2026 मध्ये कार्यान्वित करण्यात आल्यामुळे परत हा प्रकल्प चर्चेत आला. देशातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, त्याचं नाव काय, शुभानश्री लोवर जलविद्युत प्रकल्प अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेवर, बघा, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमेवर असणारा हा प्रकल्प आहे. नॉर्थ लाखिमपूर जवळ गुरु कामुक या ठिकाणी स्थापन होत असलेल्या शुभानश्री लोवर प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोणाद्वारे? राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ NHPC द्वारे. मार्च 2026 मध्ये शुभानश्री जलविद्युत प्रकल्पावर युनिट क्रमांक 5 चा जनरेटर रोटर, ज्याचे वजन 673 मेट्रिक टन होते, ते जनरेटर पीठ मध्ये उतरण्यात आला. जलविद्युत प्रकल्पामध्ये सर्वात जड उपकरण आहे. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि ती आता म्हणजेच मार्च 2026 मध्ये काय झाले, पार पडलेले आहे. म्हणून हा परत आणखीन टॉपिक चर्चेत आला आहे. चर्चेत असणारी बाबच आपल्या परीक्षेत विचारली जाते. आणि हा शुभानश्री हा प्रकल्प ब्रह्मपुत्र नदीची उपनदी आहे शुभानश्री, आणि ह्या नदीवर तो उभारण्यात येत आहे. आणि या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 2000 मेगावॅट आपण सुरुवातीलाच पाहिले. जलविद्युत ही स्वच्छ ऊर्जा आहे. ह्याला प्राधान्य का दिलं जातं जलविद्युतला? ही स्वच्छ ऊर्जा आहे. भारतात कोळसा वापरून वीज निर्मिती होते, परंतु यामध्ये काय होतं, प्रदूषण होते. पण हळूहळू टप्प्याने आता जलविद्युत प्रकल्प च्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. त्यातला हा एक शुभानश्री जलविद्युत प्रकल्प. आता LPG ऐवजी PNG वापरणे अनिवार्य असं केंद्र सरकारनं परिपत्रक काढलं. तर बघा, या ठिकाणी काही परीक्षेमध्ये LPG, PNG, बरोबर आहे, CNG हे साधे साधे ह्याचे लॉंग फॉर्म देखील विचारले जातात. मग आता इस्रायल, इराण, अमेरिका हे जे काही युद्ध चालू आहे, या युद्धामुळे LPGच्या पुरवठ्यावर काय झाले आहेत, निर्बंध आले आहेत. म्हणावं तसं लोकांना मिळायला गेलाय. हॉटेलला या ठिकाणी तो मिळायला गेला. घरगुती आणखीन तर आहेच, पण घरगुतीला सुद्धा खूप अडचणी यायला लागल्यात. म्हणून शासनानं सांगितले LPGच्या ऐवजी तुम्ही आता PNG वापरा. PNG म्हणजे काय, गॅस पाईपलाईन आहे. पुरवठ्याला जिथं ज्या ज्या सोसायट्यामध्ये त्या PNGची सोय आहे त्या PNG वापरा असं केंद्र सरकारने सांगितले. जिथे जिथे पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उपलब्ध असेल तिथे घरामध्ये ग्राहकांनी PNGच वापर सुरू करणे अनिवार्य असेल, अन्यथा 3 महिन्यांच्या LPG सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाणार असा आदेश केंद्र सरकारने काढलेला आहे. LPG ऐवजी PNG वापरणे अनिवार्य केलेलं आहे. त्यानंतर फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 दुसऱ्या क्रमांकाचा नीती आयोग जाहीर करतं आणि राजकोषीय व्यवस्थापनाचे मूल्यमापन करतं. प्रमुख 5 घटकाचा विचार केला जातो. महसूल गोळा करणे, खर्चाची गुणवत्ता, वित्तीय शिस्त, कर्जाचे प्रमाण आणि कर्ज फेडणे क्षमता या आधारावर फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 जाहीर केला नीती आयोगानं. आणि त्याचं 4 घटकात, किती घटकात, 4 घटकात रँकिंग करण्यात आले. अचिव्हर मध्ये ओडिशा प्रथम आहे, गोवा दुसरा आहे, झारखंड तिसरा आहे. फ्रंट रनर मध्ये गुजरात पहिला आहे, महाराष्ट्र दुसरा आहे, छत्तीसगड तिसरा आहे. परफॉर्मर मध्ये मध्य प्रदेश पहिला आहे, हरियाणा दुसरा आहे, बिहार तिसरा आहे. आणि ऍस्पिरेशनल म्हणजे केरळ पहिला आहे, पश्चिम बंगाल दुसरा आहे आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश तिसरा आहे. यातल्या कोणत्याही बाबीवरचा एक प्रश्न तयार विचारला जाईल. अचिव्हर मध्ये पहिलं कोण आहे, फ्रंटर मध्ये कोण आहे, परफॉर्मर मध्ये कोण आहे, ऍस्पिरेशनल मध्ये कोण आहे. मग या फ्रंटर रनर मध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, दुसरा. तसाही प्रश्न येईल की महाराष्ट्र फिस्कल हेल्थ इंडेक्स मध्ये फ्रंट रनर मध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे अतिशय VIMP चार्ट आहे. व्यवस्थित हा रिव्हिजन करून जायचा, पाठ करून जायचा, यावर प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, नामितीय लष्कर सराव सेसेल्स संरक्षण अकादमी सेसेल्स नावाचा जो देश आहे, 9 ते 20 मार्च दरम्यान 11व्या क्रमांकाचा लष्करी सराव पार पडला. याला क्रिओल भाषेतील शब्द आहे हा.
लामित्य आणि ह्याचा अर्थ मैत्री असा होतोय. आणि भारत आणि सेशेल्स, बघा कुठला, भारत आणि सेशेल्स ह्या दोन देशामध्ये हा पार पडलाय. द्विवार्षिक सराव आहे आणि 2001 पासून या सरावाची सुरुवात झाली आणि 2026 मध्ये याची 11वी आवृत्ती पार पडलेली आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 17 मार्च 2026 या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पास करण्यात आलं आणि देशातलं महाराष्ट्र हे 11वे राज्य ठरलं. कितवं राज्य ठरलं? 11वे राज्य ठरलेलं आहे. पंकज भोयर जे गृह राज्यमंत्री आहेत त्यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं आणि हे विधेयक काय, जबरदस्तीने आमिष दाखवून किंवा फसवणुकीद्वारे होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेले महाराष्ट्र धर्मशास्त्र स्वातंत्र्य विधेयक 17 मार्च 2026 रोजी आपल्या विधानसभेत मंजूर करण्यात आलं आणि बळजबरीने धर्मांतराच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील 11वे राज्य ठरले आहे. आता शिक्षा काय बघा, बळजबरीने जर कोणी धर्मांतर घडवून आलं तर 7 वर्षापर्यंत कारावास आहे आणि 5 लाखाची शिक्षा आहे, दंड आहे. हा पहिला भाग. परत दुसऱ्यांदा त्यांनी जर हा गुन्हा केला तर 10 वर्षाची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड, हे लक्षात घ्या. दुसऱ्यांदा परत गुन्हा केला तर 10 वर्षाची शिक्षा, तुरुंगवास आहे, जेल आहे आणि 10 लाख रुपयाचा दंड आहे. विशेष म्हणजे या कायद्यानुसार धर्मांतराबाबत गुन्हा दाखल झाल्यास आरोपीलाच आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. प्रस्तावित कायद्यानुसार एखाद्याला स्वच्छेने धर्मांतर करायचे असल्यास 60 दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्याला, किती, 60 दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना लिखित माहिती द्यावी लागेल. धर्मांतर बंदी विधेयक करणारी राज्य जे आहेत टोटल 11 आहेत. तुम्हाला याच्यावर प्रश्न येईल, खालीलपैकी भारतात कोणत्या ठिकाणी धर्मांतर बंदी धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या संदर्भात विधेयक पास झालेत, कोणते कोणते राज्य आहेत, तर टोटल 11 मध्ये ओडिसा आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे, अरुणाचल प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे, कर्नाटक आहे, उत्तराखंड आहे, तमिळनाडू आहे, छत्तीसगड आहे आणि शेवटचं म्हणजे 2026 मधलं, शेवटचा असा शब्द म्हणणार नाही तर 2026 मधलं कुठलं आहे, महाराष्ट्र आहे. त्यानंतर सिप्री अहवाल जो आहे हा महत्वाचा अहवाल आहे आणि 9 मार्च 2026 अहवाल सादर करण्यात आला आणि या अहवालानुसार जगातला सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा जो काय देश ठरलाय त्या देशाचं नाव आहे युक्रेन. या अहवालानुसार जगात सर्वाधिक शस्त्रास्त्र कोणी खरेदी केली तर युक्रेनने केली आणि भारत जगात या अहवालानुसार किती आहे तर भारत दुसरा आहे. हा देखील भाग महत्वाचा आहे. आता युक्रेननं 9.7% आयात शस्त्र केले आहेत, भारतानं 8.2%, तिसरा आहे सौदी अरेबिया 6.8%, कतार 6.4% आणि पाकिस्तान 4.2%. भारत स्वतःची संरक्षण उपकरणे वाढत्या प्रमाणात तयार करत आहे. भारत हा फ्रान्सचा सर्वात मोठा जागतिक ग्राहक बनला. कुठल्या देशाचा? फ्रान्सचा. ठीक आहे. जागतिक आनंदी अहवाल जो काय हॅपीनेस इंडेक्स जाहीर केला जातो ऑक्सफर्ड वेलबिईंग रिसर्च सेंटर म्हणजेच गॅलप संस्था आणि UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन तर्फे या ठिकाणी हॅपीनेस इंडेक्स जो जाहीर केला जातो 147 देशाच्या यादीमध्ये भारताचा या वर्षीचा क्रमांक जो आहे तो 116वा आहे आणि 2025 मध्ये भारत 118व्या क्रमांकावर होता. 2026 मध्ये भारत 116व्या क्रमांकावर आहे आणि पहिले 3 आनंदी देश जे आहेत सलग 9 वर्ष झालं फिनलंड हा आनंदी देश ठरत आहे. सलग 9 वर्ष या ठिकाणी आनंद देशाच्या यादीमध्ये फिनलंडने प्रथम क्रमांक मिळवला, आइसलँड दुसरा आहे आणि डेन्मार्क तिसरा आहे. या वर्षीच्या अहवालाची थीम आहे आनंद आणि सोशल मीडिया. सोशल मीडियाचा अतिवापर तरुणाच्या कल्याणावर प्रतिकूल परिणाम करतो, आनंद हिरावून घेतो असं देखील या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि अफगाणिस्तान हा सर्वात दुःखी देश आहे. शेवटचे 3 देश आहेत त्यात अफगाणिस्तानचा उल्लेख केला आपण 147 वर अफगाणिस्तान आहे, 146 वर सिएरा लिओने आणि मलावी 145 वर आहे. भारतातील शेजारी देशाचा क्रम बघितला तर नेपाळ 99 वर आहे, पाकिस्तान 104 वर आहे, बांगलादेश 127 वर आहे, श्रीलंका 134 वर आहे. आणि ह्या जागतिक आनंदी अहवालच्या निकष घटक जे आहेत तर दरडोई GDP हा एक निकष आहे, आयुर्मान हा एक निकष आहे, सामाजिक आधार हा एक निकष आहे, निर्णय घेणे स्वातंत्र्य हा एक निकष आहे, उदारता हा एक निकष आहे आणि भ्रष्टाचार बदल धारणा हा एक या ठिकाणचा निकष आहे. मार्च 2026 मध्ये उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातील संपूर्ण साक्षर केंद्र शासित प्रदेश म्हणून चंदीगड या ठिकाणी 93.31% ठरलेला आहे. यापूर्वी पहिला प्रदेश लडाख
97% ठरलाय. त्यामुळे या ठिकाणी हा भाग आपण या ठिकाणी पाहतोय. चंदीगडला उल्लेख केलाय म्हणून चंदीगड इथं, आणि दुसरा कुठला आहे म्हणजे पहिला लडाख आहे, दुसरा चंदीगड आहे. आता पूर्ण साक्षर राज्यामध्ये बघितलं तर मिझोराम जे आहे ते 98.2 मे 2025 पहिलं राज्य, गोवा 99.72 मे 2025, त्रिपुरा 95.6 जून 2025 आणि हिमाचल प्रदेश 99.30 सप्टेंबर 2025. त्यानंतर रायसिना संवाद 2026 भारत सरकार प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून हा रायसिना संवाद आयोजित करण्यात आला. 5 ते 7 मार्च 2026 दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि फिनलंडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब हे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. आणि यावर्षी दिल्ली येथे पार पडलेला हा रायसिना संवाद 11व्या क्रमांकाचा होता. रायसिना संवाद हा भारताचा भू राजकारण आणि भू अर्थशास्त्र विषयावरील प्रमुख आंतरराष्ट्रीय परिसंवाद आहे. आता 110 देशामधील प्रतिनिधी हजर राहिले रायसिना संवादमध्ये. परिषदेची थीम काय होती? संस्कार, आत्मविश्वास, समायोजन आणि प्रगती अशी या रायसिना संवादची थीम आहे. आणि उद्दिष्ट काय आहे? आंतरराष्ट्रीय कूटनीती आणि धोरण निर्मितीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणारे जागतिक व्यासपीठ निर्माण करणे. आणि ह्या रायसिनाच्या संवादाची सुरुवात कधी झाली? 2016ला झालेली आहे. बघा, राज्यसभेच्या एकूण ज्या काही 37 जागा देशामध्ये रिक्त झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागा होत्या आणि 16 मार्च 2026ला या ठिकाणी मतदान झाले आणि त्याच दिवशी मतदानाचा निकाल लागला. आणि 2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या खासदारांमध्ये भाजपचे विनोद तावडे, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपच्या माया येवनाते आहेत, भाजपचे रामराव वडकुते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार आणि शिवसेना या ठिकाणी शिंदे गटातर्फे ज्योती वाघमारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारतर्फे शरद पवार या ठिकाणी निवडून गेले आहेत. म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येईल, मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातनं राज्यसभेवर खालीलपैकी कोणत्या खासदाराची निवड झाली किंवा नाही, असा जर प्रश्न आला तर हे 7ही खासदार आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर राष्ट्रीय प्रशासन परिषद जी काय पार पडली, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाद्वारे पार पडले आहे. आणि याचं उद्घाटन ओमर अब्दुल्ला, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, जितेंद्र सिंह, केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्री. आणि ही राष्ट्रीय प्रशासन परिषद जी आहे ती कुठे पार पडली? जम्मू या ठिकाणी पार पडली. म्हणूनच त्या ठिकाणचे उपमुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी उद्घाटन केले. दिनांक 3 मार्च 2026 रोजी ही परिषद पार पडली. आणि काय थीम आहे याची? जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकास, विकसित भारतासाठी प्रशासनात परिवर्तन. परिषदेमध्ये जिल्हा स्तरावरील प्रशासकीय सुधारणा आणि तळागाळातील प्रशासन बळकट करण्यावर भर देण्यात आलेला आहे. उद्दिष्ट देशभरातील जे जिल्ह्यांनी स्वीकारलेल्या नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीचे प्रदर्शन आणि प्रसार करणे. आता देशात वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी, कलेक्टरने काही प्रयोग राबवले असतात, ते जर सक्सेसफुल ठरले, समाज उपयोगी ठरले, शेवटच्या घटकासाठी उपयोगी ठरले, तेच प्रयोग वेगवेगळ्या जिल्ह्यात राबवावे यासाठी राष्ट्रीय प्रशासन परिषद 2026 दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. भारताचा 94वा ग्रँडमास्टर, बघा आता भारताचा 94वी ग्रँडमास्टर मयंक चक्रवर्ती आसाम मधील पहिलीच आहे, ईशान्य देखील पहिलीच आहे. म्हणून या ठिकाणी मयंक चक्रवर्तीवर प्रश्न विचारला जाईल. आणि मग यादीचे 90 कोण होतं? इलम पार्थी AR तमिळनाडूचं, 91 BS राहुल तमिळनाडूचं, 92 आर्यन दर्शनी दिल्लीचं, 93 आरव डेंगला हा महाराष्ट्राचा आहे आणि 94 मयंक चक्रवर्ती आसाम राज्यातील. आणि आतापर्यंतचे सर्वाधिक ग्रँड मास्टर कोणत्या राज्यातील आहेत? तमिळनाडू राज्यातील. हे 94 पर्यंतचे पाठ कंपल्सरी करायचे. यातला एखादा तरी आपला प्रश्न विचारला जाईल. आता अस्मिता लीग क्रीडा क्षेत्रातल्या संदर्भातले आहे. 8 मार्च जो काय जागतिक महिला दिन आहे त्या दिवशी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने जे काही राज्यमंत्री आहेत रक्षा खडसे यांनी अस्मिता लीग हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यास सुरुवात केली. अचिव्हिंग स्पोर्ट्स माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ऍक्शन लीग हे अस्मिताचा लॉंग फॉर्म आहे. इथं तुम्हाला तसा साधाही प्रश्न येईल की क्रीडा मंत्रालयाने जे काय अस्मिता उपक्रम सुरू केला त्याचा अस्मिताचा लॉंग फॉर्म सांगा. उद्दिष्ट काय की लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे आणि तळागाळातील प्रतिभा ओळखणे हे उद्दिष्ट आहे. लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे अस्मिताचं उद्दिष्ट. 2021 मध्ये सुरुवात झाली खेलो इंडिया आणि माय भारत संयुक्तचा उपक्रम आहे. देशभरातील 250 ठिकाणी अस्मिता कार्यक्रम अंतर्गत अन्य देशव्यापी ऍथलेटिक्स लीग आयोजित करण्यात आली. अस्मिता हा उपक्रम महिलांमध्ये क्रीडा प्रोत्साहनासाठी खेलो इंडियाच्या लीगच्या तटस्थ ध्येयाचा तो काय आहे? भाग आहे.
आता जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड पिक्स 2026 11 ते 31 मार्च 2026 दरम्यान पार पडली. जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. 257 अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते. ही आवृत्ती कितवी आहे? जागतिक पॅरा ॲथलेटिक्सची दुसरी आवृत्ती आहे. सहभागी 8 देश झाले ते भारत आहे, रशिया आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, हाँगकाँग आहे, सर्बिया आहे, बोस्निया आणि इजिप्त असे 8 देश सहभागी झाले होते जागतिक पॅरा ॲथलेटिक्स मध्ये. आणि यातली जर तुम्ही पदक तालिका बदलली अंतिम, भारत 75 सुवर्ण, 69 रौप्य, 64 कांस्य असे 208 पदके जिंकून पदक तालिकेमध्ये पॅरा ॲथलेटिक्स मध्ये प्रथम क्रमांक ठरला. रशिया 15 सुवर्ण, 14 रौप्य, 6 कांस्य अशी 35 पदकं जिंकली. आणि तिसऱ्या क्रमांकावर बोस्निया आणि हर्जगोनिया हे 2 देश आहेत संयुक्तपणे 1 सुवर्ण, 2 रौप्य, 0 कांस्य अशी एकूण 3 पदकं जिंकले आहेत. आणि या ठिकाणी ह्या सगळे पदक तालिकेत बघितलं तर भारत प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये देखील ही स्पर्धा पार पडली होती. त्यावेळेस भारताने 45 सुवर्ण, 40 रौप्य, 49 कांस्य अशी एकूण 134 पदके जिंकून म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी पॅरा ॲथलेटिक्स मध्ये भारत पदकाच्या अंतिम तालिकेमध्ये काय आहे? प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियन बघा इथं काय म्हणलं होतं लक्षात घ्या. ही जागतिक पॅरा ॲथलेटिक्स आहे, ग्रँड फिक्स आहे. आणि ही राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स क्रमांक 24व्या क्रमांकाची 17 मार्च ते 21 मार्च 2026 दरम्यान कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियन्स. आणि यामध्ये हरियाणा ही देशांतर्गत आहे. हरियाणाने 39 सुवर्ण, 31 रौप्य, 25 कांस्य अशी एकूण 95 पदके मिळून हरियाणा प्रथम क्रमांकावर राहिला. तमिळनाडून 14 सुवर्ण, 20 रौप्य, 17 कांस्य अशी 51 पदकं जिंकली एकूण. गुजरातनं 14 सुवर्ण, 11 रौप्य, 5 कांस्य अशी 30 एकूण पदकं जिंकले ह्या देशांतर्गत राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स मध्ये. त्यानंतर राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स जी आहे 28 राज्यातील 1460 पॅरा ॲथलेटिक्स सहभागी. सीमा सुरक्षा दल, BSF, सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ, SSCB आणि आयोजक पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि ओडिशा सरकारच्या संयुक्त विद्यमानानं राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं. यजमान जो काय ओडिशा देश होता 17 पदके जिंकत पदक तालिकेत त्यांनी 9वे स्थान निर्माण केलेलं आहे. आणि पॅरा ॲथलेटिक्सचे अध्यक्ष कोणी सध्या? सत्यनारायण. जो फोटो मी इथं टाकलाय ते अध्यक्ष या ठिकाणी आहेत. त्यानंतर T20 क्रिकेट वर्ल्ड कप याच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती असतं, तरी पण रिव्हिजन स्वरूपात आपल्याला हा भाग पाहणं गरजेचं आहे. अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात या ठिकाणी पार पडला. विजेता देश भारत आहे T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा. उपविजेता देश न्यूझीलंड आहे. प्लेअर ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह आहे. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरला? संजू सॅमसन ठरलंय. भारताने या विजयासह सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा काय बघा सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. यजमान देश भारत आणि श्रीलंका 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान ही स्पर्धा पार पडली. सहभागी संघ 20 होते. रोहित शर्मा ब्रँड अँबॅसिडर होता या स्पर्धेचा आणि टाटा समूह प्रायोजक होतं. आणि क्रमांक कितव्या क्रमांकाची? 10व्या क्रमांकाची. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे या ठिकाणी बघा विजेता कोण आहे? हर्षवर्धन शतगीर नाशिक मधला, ज्याला फॉर्च्युनर गाडी मिळाली. उपविजेता महेंद्र गायकवाड सोलापूर. स्कॉर्पिओ महिंद्राची गाडी स्कॉर्पिओ N सिरीज ही मिळाली आहे. हर्षवर्धन शतगीर डबल महाराष्ट्र केसरी 19ला जिंकले आणि 26ला जिंकले. आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी एकूण 2च विजेते आहेत. कोण आहेत? नरसिंग यादव मुंबईचा 11, 12 आणि 13ला जिंकले. विजय चौधरी हा जळगावचा 14, 15 आणि 16ला जिंकले आहे. या ठिकाणी बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026चा विजेता कोण? हर्षवर्धन शतगीर आणि उपविजेता महेंद्र गायकवाड. आता या आणखीन एक भाग महत्वाचा आहे की डबल महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी एकूण 6 जण जे आहेत बघा जिंकलेली त्यांची नावं गणपत खेडकर 64-65, चंबा मुतनाळ 67-68, दादू चौगुले 70-71, लक्ष्मण वडार 72-73, चंद्रहार पाटील 2007-8 आणि या ठिकाणी हर्षवर्धन शतगीर 2019 आणि 2026 म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या 26 आणि 19 2000 म्हणणार नाही तर 19 आणि 26 या ठिकाणी हर्षवर्धन शतगीर ठरलेला आहे. आता बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे पार पडली? 68व्या क्रमांकाची वाघोलीला ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र राज्य कुस्ती महासंघाद्वारे 28 ते 22 मार्च 2026 दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे. विजेत्याला कोणती गाडी हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राची जी काय महिला केसरी आहे त्या संदर्भातला आपल्याला भाग पाहायचा बघा. जशी पुरुषांची महिला महाराष्ट्र केसरी झाली तशी महिलांची देखील महाराष्ट्र केसरी 28 आणि 29 मार्च दरम्यान झाली.
4थ्या क्रमांकात झाली. भाग्यश्री फंड आतापर्यंत 3 वेळेस जिंकली आणि 4थ्या क्रमांकाची अमृता पुजारीने जिंकलेली आहे. कोणी जिंकली? अमृता पुजारी. महिला महाराष्ट्र केसरी 4थी ही कोल्हापूर जिल्ह्यातली आहे आणि हिनं कोल्हापूर जिल्ह्यातीलच वेदिका कोणाला हरवलं? वेदिका सासनेला हरवलेलं आहे. कोणाला हरवलं? वेदिका सासनेला हरवलं. ही देखील कुठल्या जिल्ह्यातील आहे? कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहे. म्हणजे हा एक भाग लक्षात ठेवा. महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीने जिंकली आणि वेदिका सासने उपयोजिता. निर्जरा केअर फाउंडेशन सोलापूर ने ही स्पर्धा आयोजित केली होती आणि विजेत्यास किया सोनेट गाडी अमृता पुजारीला मिळाली आणि बुलेट उपयोजिताला देण्यात आली. वेदिका सासनेला बुलेट या ठिकाणी मिळालेली आहे. आता भाग्यश्री फड 3 वेळा जिंकले म्हणून सांगितले आणि अमृता पुजारी 1 वेळ जिंकलेली आहे. मार्च 2026 मधील ज्या काही परीक्षेला जाता जाता ज्या घटना आहेत त्या आपण शेवटच्या टप्प्यात पाहूया. यात बघा, भारत आणि कॅनडामध्ये दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्याबाबत काय म्हणलंय? दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्याबाबत 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. कॅनडा पंतप्रधान मार्क कार्नी ते भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळेस हा करार झालेला आहे. महाराष्ट्रातील वांद्रे पश्चिम येथील RD नॅशनल कॉलेज, बघा कुठलं? RD नॅशनल कॉलेज येथे सक्षम कौशल्य गणना ही भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI चालित कौशल्य गणना औपचारिकपणे सुरू करण्यात आली. त्यानंतर बेंगळुरू येथे झालेल्या ITW 100 ओपन टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत वैष्णवी आडकर हिने ऐतिहासिक कामगिरी केली. वैष्णवी आडकर ही पुणे जिल्ह्यातील आहे. सानिया मिर्झानंतर वैष्णवी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने मार्च 2026 मध्ये एकूण 5083 कोटी रुपयाचे 2 महत्वाचे करार केले. यामध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलके हेलिकॉप्टर्स ALH MK3 रशिया बरोबर करार, सागरी भूमिका आणि भारतीय नौदलासाठी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी व्हर्टिकल लॉन्च सिटल फियल सिटल क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश सरकारनं हनुमान प्रकल्प सुरू केला. बघा, तुम्हाला प्रश्न येईल, हनुमान प्रकल्प कोणी सुरू केला? आंध्र प्रदेशने. उद्देश काय? मानव आणि वन्यजीव, मानवातल्या आणि वन्यजीवामधले संघर्ष कमी करण्यासाठी आंध्र प्रदेशने हनुमान म्हणजे हेलिंग अँड न्यूट्रिंग युनिट्स फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्सिंग ऑफ वाईल्ड लाईफ अशा प्रकल्पा. अतिशय महत्वाची ही घटना आहे. मी ह्याला VIMP म्हणेन. येणाऱ्या 26च्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेत 100% असणारच आहे. त्यानंतर अर्जेंटिनाचा टॉमस मार्टिन एचेवेरी, बघा टॉमस मार्टिन एचेवेरी यांनी 2026 रिओ ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. मार्च 2026 मध्ये माजी केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते KP उन्नीकृष्णन यांचे निधन झाले. केरळमध्ये वडकरा येथून ते 6 वेळेस लोकसभेवर निवडून आलेले आहेत. त्यानंतर 4 ते 10 मार्च दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला आणि याची 26ची थीम आहे सुरक्षा वाढवण्यासाठी लोकांना सहभागी करून घेणे, सुरक्षा शिक्षित करणे आणि सक्षम बनवणे. त्यानंतर आसाम सरकारने काय म्हणले? बघा, आसाम सरकारने स्थानिक आणि भूमिहीन कुटुंबांना जमिनीची अधिकृत मालकी हक्क देण्यासाठी मिशन वसुंधरा कुठल्या सरकारने सुरू केली? आसाम सरकारने सुरू केलेली आहे. डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य ओडिसा दुसऱ्या भारतीय बायसन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दुसरा भारतीय बायसन महोत्सव डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कुठल्या राज्यात आहे? ओडिसामध्ये आहे. मुंबईच्या उपनगरीय जिल्ह्यात सक्षम कौशल्य सर्वेक्षण हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम जो आपण पाहिलाय. त्यानंतर 2026 संयुक्त राष्ट्र पर्यटन मंत्र्यांची शिखर परिषद जर्मनीमधील बर्लिन येथे आयोजित करण्यात आली. विषय काय होता? उदयोन्मुख स्थळाचे सशक्तीकरण आणि संभाव्यतेपासून कामगिरीकडे. डॉक्टर BR आंबेडकर यात्रा योजना पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली. चिली हा असा देश आहे की WHO ने त्याला अधिकृतपणे कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठीचा अमेरिका खंडातला पहिला देश ठरला आणि या ठिकाणी जगातला पहिला देश जॉर्डन आहे आणि दुसरा कुठला आहे? चिली आहे. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान जपान येथे होणार आहेत. स्मृती मानधनाचं नाव आहे खास बार्बी डॉल. कुठली? बार्बी डॉल हा सन्मान मिळाली. जगातील पहिली महिला क्रीडापटू, जगातली पहिली महिला भारतीय स्मृती मानधन आहे. त्यामुळे बार्बी डॉलवर कदाचित आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढली घटना आहे पुरुष T20 वर्ल्ड कप मधील सर्वात जलद शतक फिन ॲलन हा जो काय न्यूझीलंडचा आहे आणि केवळ 33 चेंडूत केलंय.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ब्रह्मपुत्रा नदीकाठी 4 नदी दीपगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. ही भारतातील आंतरदर्शीय जलमार्गावरील पहिली दीपगृह आहेत. थंड पाण्यातील मत्स्य व्यवसायावरील राष्ट्रीय परिषद शिखर 14 मार्च 2026 रोजी पार पडली. श्रीनगर या ठिकाणी पार पडले. ते कुठं? श्रीनगर या ठिकाणी. मार्च 2026 मध्ये छत्तीसगड राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या मसुद्याला काय केले? मान्यता दिली. आंध्र प्रदेशातील बेकायदेशीर अल्ट्राझोलम उत्पादन सुविधा उद्ध्वस्त करण्यासाठी DR द्वारे जे काही ऑपरेशन राबवलं ते ऑपरेशन व्हाईट हॅमर आहे. दृष्टीहीन प्रवाशांना मदत करण्यासाठी कर्नाटक सरकारने ध्वजी स्पंदन हा उपक्रम राबविला. या उपक्रमास गव्हर्नन्स नाव या राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. कुठला? गव्हर्नन्स नाव हा राष्ट्रीय पुरस्कार. कर्नाटकच्या ध्वनी स्पंदना या उपक्रमास दृष्टीहीन प्रवाशांना मदत करणे. राज्य कुठलं? कर्नाटक. अखिल भारतीय अभियोग्यता संघटनेने नवी दिल्ली येथे 12वी आशियाई पॅसिफिक प्रादेशिक परिषद भरवली होती. ती त्या ठिकाणी पार पडलेली आहे. भारताच्या सांस्कृतिक वारसाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्याच्या संस्कृती मंत्रालयाने जागतिक सहभाग योजना सुरू केली. कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांवरील जागतिक परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे केले आणि याची थीम आहे प्रगतीला चालना देणे, नवीन शिकणे, सर गोठणे. जगभरातील महिला आणि मुलांना न्याय प्राप्तीची सुविधा सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्राने ॲग्रीड कॉन्स्टिट्यूशन्स नावाची नवीन चौकट स्वीकारली. मार्च 2026 मध्ये आंध्र प्रदेश राज्य सरकारने लोकसंख्या व्यवस्थापन धोरणाचा मसुदा जारी केला. या धोरणाचे उद्दिष्ट एकूण प्रजनन दर 1.5 वरून 2.1 असा बदला पातळीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट. कुठलं राज्य? आंध्र प्रदेश. व्यवस्थापन धोरण लोकसंख्या. रात्रीच्या वेळी महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केरळ पोलिसांनी निर्भया निशा उपक्रम सुरू केला. तेलंगणा सरकारने महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य म्हणून राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी स्टँड विथ हर ही मोहीम सुरू केलेली आहे. भारताच्या पंचायत राज मंत्र्याने ग्रामपंचायतीमध्ये पॉक्सी नेतृत्वाच्या प्रथेला विरोध करण्यासाठी पॉक्सी सरपंचाला बघा नाही म्हणा ही मोहीम सुरू केली. पंचायत राज मंत्रालय, केंद्र सरकार. कारण की जिथं महिला सरपंच आहे त्यांचा कारभार त्यांचे जे काही पती आहेत तेच पाहतात, म्हणून पॉक्सी सरपंचाला नाही म्हणा या सोशल मीडिया मोहिमेत सुरू केली. उद्देश सरपंच पती संस्कृतीला विरोध. सार्वजनिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सायबर धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी सायबर सेफ्टी प्रोटोकॉल 2026 केरळ सरकारने सुरू केला. कुठल्या सरकारनं? केरळनं. शेषनाग 150 ही दीर्घ पल्ल्याच्या झुंड हल्ला ड्रोन असून भारताच्या खोलवर घुसखोरी करणाऱ्या लष्करी मोहिमेसाठी विकसित केला जात आहे. NRT या संस्थेद्वारे तो विकसित केला जात आहे. शेषनाग 150 दीर्घ पल्ल्याचा झुंड हल्ला ड्रोन उच्च गती ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा कोणी राबवलं? उत्तर प्रदेशने राबवलं. आणि गंगाचा लॉंग फॉर्म आहे गव्हर्नमेंट असाइड नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ऍडव्हान्समेंट. जागतिक मलेरिया परिषद मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आणि या परिषदेची थीम आहे शोध, विकास आणि वितरण आणि मलेरिया निर्मूलन आणि त्या पलीकडे अशी थीम आहे त्याची. ऑपरेशन जेरिके हा अंमली पदार्थ विरोधी उपक्रम मिझोराम सरकारने सुरू केला. सौंदर्य आणि समृद्धीसाठी ऑर्किड्स या थीमवर आधारित इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीम मधील पांगोंग जिल्ह्यात पार पडला. USDAच्या माहितीनुसार 2025 मध्ये भारताने चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पन्नाचा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून स्थान मिळवले. मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात INS त्रिकंद हे भारतीय जहाज कोणते जहाज सहभागी झाले होते? मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनात INS त्रिकंद. पंजाब राज्याने मुख्यमंत्री मावा धिया सत्कार योजना सुरू केलेली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 स्पर्धेचा जॉर्ज रसेल याने जिंकली. अमेरिकेत नवीन तेल रिफायनरी उभारण्यात येत असून यात रिलायन्स इंडस्ट्री कंपनी गुंतवणूक करणार आहे. तुम्हाला इथं प्रश्न येईल, अमेरिकेत जी काय तेल रिफायनरी उभारण्यात येत आहे तिथं कोणती कंपनी गुंतवणूक करणार? रिलायन्स इंडस्ट्री कंपनी. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात आली, मानद पदवी देण्यात आली मार्च 2026 मध्ये. RBI द्वारे डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह 9 ते 15 मार्च दरम्यान साजरा करण्यात आला. आणि थीम काय? थोडे ध्यान से अशा प्रकारची RBI ची ही थीम आहे. कशाची थीम आहे? डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताहाची. ऑपरेशन थंडर काय म्हणलं बघा, ऑपरेशन थंडर ही 134 देशांमध्ये वन्यजीव तस्करी विरोधात राबवलेली एक व्यापक जागतिक मोहीम आहे. मोहिमेचे नेतृत्व इंटरपोल आणि जागतिक सीमा संघटनाद्वारे करण्यात आलं. ऑपरेशन थंडर काय आहे?
134 देशामध्ये वन्यजीव तस्करी विरोधात राबवलेले एक व्यासपीठ आहे, हे महत्वाचं आहे. डेलाइट इंडियाने कनेक्ट सेफ्ट ही मानवी जीवन आणि महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणारी भारतातील पहिली सायबर सुरक्षा सुविधा सुरू केली, कनेक्ट सेफ नावाची. शरणस्थळी हा दहशतवादामुळे आपले सदस्य गमावलेल्या कुटुंबासाठीचा पुनर्वसन कार्यक्रम आहे, जो जम्मू आणि काश्मीरने सुरू केलेला आहे. भारताने 9 ते 15 मार्च 2026 दरम्यान बिमस्टेक युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर 2026 इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद जानिक सिनरने डॅनियल मेदिओला पराभूत करून जिंकलेला आहे. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ म्हणजे NMDC ने लिमिटेडने ही एकच आर्थिक वर्षात म्हणजे 25-26 मध्ये 50 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन करणारी भारतातील पहिली खाण कंपनी ठरली. कोणती? राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ NMDC. 50 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन. आंध्र प्रदेशातील अमरावती येथे स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईसचा पुतळा, या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस नावाचा पुतळा उभा केलाय. पोटी सिरिनुला यांच्या स्मरणार्थ उंची 58 फूट उंच आहे या ठिकाणी. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या GDPची आकडेवारी मालिकेत 2022-23 आता 11-12च्या ऐवजी आधारभूत वर्ष म्हणून वापरण्यात आले. 11-12च्या ऐवजी 22-23 वर्ष आधारभूत वर्ष. भारतीय नौदलाने ग्वाम येथे P-81 सागरी गस्ती विमान तैनात करून संयुक्त राज्य अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आयोजित सी ड्रॅगन 2026 काय म्हणणं सी ड्रॅगन 2026 या पाणबुडी विरोधी युद्ध सरावात सहभाग घेतला. यात क्वॅड भागीदार देशाचा सहभाग होता. क्वॅड मध्ये कोणते देश आहेत हे देखील माहित असणे अपेक्षित आहे. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन एज्युकेशन घरच्या संस्थापक बघा कोण? सफीन हुसेन म्हणजे सफीना हुसेन यांना टाइम महिला 2026च्या यादीत स्थान. भारतीय वंशाच्या रेश्मा केवलरानी आणि रेश्मा सोजानी यांच्यासह 16 महिलांना स्थान देण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश कोण ठरला? भारत ठरलेला आहे. आणि 101व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मोहन जोशी यांची देखील नुकतीच निवड करण्यात आली. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने उत्तर प्रदेशातील बबिना फील्ड फायरिंग रेंज येथे अमोक ज्वाला नावाचा सराव आयोजित केला होता. त्यानंतर बघा ही अतिशय IMP घटना आहे म्हणून टोटल मी पिवळी केली. गो आधारित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 20 ते 23 मार्च 2026 या कालावधीत गो टेक 2026 काय गो टेक 2026 हे प्रदर्शन कार्यक्रम भारतात कोठे आयोजित करण्यात आला तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. 2028 ची जागतिक इंडोर ऍथलेटिक्स अजिंक्य स्पर्धा कलिंगा स्टेडियम येथे प्रथमच आयोजित करण्यात आली. 2026 ची जागतिक इंडोर ऍथलेटिक्स अजिंक्य स्पर्धा मार्च 2026 मध्ये टोरून पोलंड येथे आयोजित करण्यात आली. आता ही 26 ची पोलंड येथे आयोजित करण्यात आली. 28 ची कोठे आयोजित केली जाणार आहे? कलिंगा जागतिक इंडोर ऍथलेटिक्स अजिंक्य स्पर्धा. तमिळनाडू हे भारतातील अव्वल वस्त्र निर्यात करणारे राज्य बनले आहे. न्यूयॉर्क शॉर्ट अॅनिमेशन फेस्टिवल 2026 मध्ये CHY-IMI चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. या चित्रपटाचे दिग्दर्शक पार्थ सारथी महंत आहेत. ते आसाम पोलीस दलात कार्यरत आहेत. जागतिक स्पॉट पॉवर निर्देशांक 2026 मध्ये भारत 32व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 32व्या. अर्जेंटिनाच्या मेसीने क्रिस्टियानो रोनाल्डो नंतर 900 गोल करणार दुसरा. कितवा गोल? 900वा. कितवा खेळाडू दुसरा? कुठल्या देशाचा? अर्जेंटिनाचा. कोण? मेसी. कोणाचा रेकॉर्ड मोडलं? क्रिस्टियानो रोनाल्डो नंतर 900 गोल करणारा दुसरा फुटबॉलपटू ठरला. तिसरा नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल इम्फाळ मणिपूर येथे पार पडला. उत्तर प्रदेशातील कॉलिंजर किल्ला राष्ट्रीय कुठला किल्ला? कॉलिंजर किल्ला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एक रेकॉर्ड केले. त्यांनी मुख्यमंत्री पदापासून ते आतापर्यंतच्या पंतप्रधान पदापर्यंतच्या विचार जर केला तर या ठिकाणी एकत्रित कार्यकाळात सरकार प्रमुख म्हणून बघा काय म्हणलं हे वाक्य महत्वाचं आहे. सरकार प्रमुख म्हणून त्यांनी 8,931 दिवसाचा विक्रम केलाय. आणि हा विक्रम कोणाचा मोडलाय? त्यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा 8,930 दिवसाचा विक्रम त्यांनी मोडून या ठिकाणी सरकार प्रमुख म्हणून काम केलंय. आणि 2026 ऑक्टोबर ते नेतृत्वाची देखील 25 वर्ष म्हणजे 25 वर्ष झालं कोणत्या ना कोणत्या सरकारी पदावर असणारी व्यक्ती राजकारणामधली ठरणार आहे. 25 वर्ष नेतृत्वाची पूर्ण. त्यानंतर
मार्च 2026 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतून अर्जेंटिना हा देश अधिकृतपणे बाहेर पडलेला आहे. भारत सरकारच्या खाण मंत्रालयातर्फे 23 आणि 24 मार्च 2026 रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय जिल्हा खनिज प्रतिष्ठान DMF शिखर परिषद पार पडली. संकल्पना काय होती या परिषदेची? महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि महत्वाकांक्षी ब्लॉक कार्यक्रमासाठी DM निधीचा वापर ही संकल्पना आहे. 7 ज्वालामुखी शिखरावर सर्वात जलद चढाई करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भूपतिराज वर्मा आंध्र प्रदेश याने प्रस्थापित केलेला आहे. सी ड्रॅगन सराव 2026 पॅसिफिक महासागर येथे आयोजित करण्यात आला. हा अमेरिकन नौदलाच्या नेतृत्वाखाली एक वार्षिक बहुराष्ट्रीय पाणबुडीविरोधी सराव आहे. सहभागी देश भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि न्यूझीलंड. सी ड्रॅगन सराव. भारतीय कृषी संशोधन परिषद, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने तंत्रज्ञानाचा वापर करून साहिवाल जातीच्या वासराचे साहिवाल जातीच्या वासराचे यशस्वी उत्पादन केलेले आहे. ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणजे हक्काचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 25 मार्च 2026 ला मंजूर करण्यात आले. गुजरात विधानसभेमध्ये 24 मार्च 2026 रोजी समान नागरी कायदा विधेयक मंजूर झाले. समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे गुजरात हे देशातील दुसरे राज्य ठरले आणि यापूर्वी हा कायदा उत्तराखंडमध्ये करण्यात आला होता आणि स्वातंत्र्यापूर्वी तो कुठे करण्यात आला होता? गोवामध्ये. या ठिकाणी गोवा या राज्यात करण्यात आला होता. 7 ते 22 मार्च दरम्यान राबविण्यात आलेल्या जल महोत्सव 2026 ची थीम जल आणि जेंडर. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित प्रादेशिक हवाई उड्डाण योजना उड्डाणला 2035-36 पर्यंतच्या 10 वर्षाच्या कालावधीसाठी 28,840 कोटी रुपयाच्या खर्चासह मंजुरी दिलेली आहे. RCBचे नवीन मालक संघाचे अध्यक्ष आदित्य बिर्ला समूह आर्यमन बिर्ला यांनी आता तो RCBचा संघ घेतलेला आहे. आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखाली समूहाने फ्रँचायझी सुमारे $1.78 अब्ज किमतीला विकत घेतलेली आहे. जागतिक ॲथलेटिक्स इंडोर अजिंक्य स्पर्धेत अमेरिकेने 18 पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर वायुबान ही भारतातील हवाई दलाने विकसित केलेली भारतातील पहिली हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणाली आहे. त्याचं नाव काय आहे? वायुबान. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी कर्नाटकच्या राज्य मुक्त विद्यापीठात एकात्म मानव दर्शन भारताचा दृष्टिकोन या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आभासी उद्घाटन केले. निवेश मित्रा 3.0 हे डिजिटल व्यासपीठ गुंतवणूकदारासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरू केले. संघर्षग्रस्त भागातील वीज वाहिन्याचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा ही मोहीम सुरू केली. हे देखील महत्वाचे आहे. फ्रान्समधील महापालिकेत निवडणुकीत विजयी होणारी पहिली भारतीय वंशाची महिला मालिनी रंगनाथन. स्क्रीनवर फोटो दिलाय ते बघून घ्या. मालिनी रंगनाथन. त्यानंतर मॉर्निंग कन्सल्टंट ही अमेरिकेची काय संस्था या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी ठरले आहेत. 68% मान्यता आहे त्यांना रेटिंगमध्ये. जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी श्रुती प्रधानची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मधल्या ज्या काही महत्वपूर्ण घटना आहेत ती मी या सगळ्या या ठिकाणी कव्हर केल्या आहेत. तिमाही चालू घडामोडी पुस्तक देखील मार्केटला उपलब्ध झालेलं आहे. त्या देखील पुस्तकाचा अभ्यास करा जेणेकरून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026च्या घटनाचं सगळं तुमचं रिव्हिजन होईल आणि जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे तिन्ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित करून जायचे. आणि यानंतरचे तर व्हिडिओ आपले दर महिन्याला येणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं कोणत्या तालुक्यातनं हे व्हिडिओ पाहताय हे निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणखीन तुम्हाला काय अपेक्षा आहेत या मंथली करंट अफेअर सिरीजमधनं त्या बाबतीत देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. योग्य त्या कमेंटचा विचार करून आणखी काही बदल करण्यात येतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.